अनेक ऐके रे वचन हे पंचकृषी पुरातन बटन बंद करतो याशी युगे सांगता संपन्न चतुरान जाणत असे पुण्य पावन अलंकापुरी पंचकृषी प्रदक्षिणा वर्ष 13वे मुक्काम 3रा आज आपण पहाट कडाक्याच्या थंडीमध्ये निघून वडगाव शेरी ते पाषाण 19 किलोमीटरचं अंतर आहे आणि आपल्याला एवढं अंतर आपण आतापर्यंत 10-12 किलोमीटर चाललो आता काय थोडं राहिलेलं आहे आपण ज्या ठिकाणी आलो आहोत मागवा ते अलंकापुरीची जी चतुष्सीमा आहे अलंकापुरीच्या पूर्वेला काय दक्षिणेला काय पश्चिमेला काय आणि उत्तरेला काय पुंडलिक महाराज यांनी आलिंगन पडले दृढ या अभंगामध्ये पुंडलिक रायाने हे सांगितलेलं आहे ही प्रदक्षिणा सगळा मार्ग पुंडलिकाने सांगितलेला आहे आपलं जे चाललंय हे भक्तराज पुंडलिक यांनी सांगितलेलं आहे आणि मग पुंडलिक महाराज सांगतात की आळंदीच्या पूर्वेला मातुरलिंग आहे ते हे शिवक्षेत्र प्रत्यक्ष पूर्वे मातुरलिंग साक्ष तेथेही केशव प्रत्यक्ष चतुर्भुज रूपे असे आपण मातुरलिंगाला जाऊन आलो मातुरलिंग केल्यावर भीमा भामाच्या संगमावर संगमेश्वर 2 पुढे गेल्यावर वाघेश्वर 3 आणि आता आपण आलो नागेश्वर दक्षिणे पुणेश्वर देव ते आता आपल्याला पाहायचं इथून गेलं पण ते आता ते आपल्या हातात राहिलं नाही सध्या त्याच्यावर मोठी मशीन बांधलेली ज्या पुणेश्वरामुळे याला पुणे नाव पडलं पण परकीयांच्या आक्रमणामध्ये ते आपल्या हातातून गेलं दक्षिणे पुणेश्वर देव पुण्यस्थळ महादेव आणि हे बघा मूळपीठी नागेंद्री पहा हो त्रिवेणी रूपे वाहत असे हे मूळपीठ आहे आणि म्हणती मूळपीठ वैकुंठ देखील पुंडलिका सकट पुंडलिक रायाने हे मूळपीठ दाखवले हे मूळपीठ आहे मूळपीठी नागेंद्री नागेंद्री म्हणजे नागेश्वर महाराज इथं त्रिवेणी आहे त्रिवेणी कोणती मुळा मुठा आणि नागनळ त्याला आता नागझरी म्हणतात पण त्याचं खरं नागतीर्थ आहे काय इथं मोठं कुंड होतं नागतीर्थाचं पण आता ह्या विस्तारवाद लोकांच्या डोक्यात शिरला का एकदा आस्था बुद्धीला आवाठा निर्माण झाला का आवाटलिया आस्था बुद्धी मग विषय सुखाची परमावधी आणि जीव तैसा उपाधी आवडे लोक जसं जीव आवडतो तशी माणसाला उपाधी आवडती मग नागतीर्थ जवळजवळ आता नष्टप्राय झाल्या जमाय पण त्या नागेंद्री नागतीर्थाच्या काठावर असलेलं हे नागेश्वर इथं नागतीर्थाचं असं महात्म्य होतं की नागतीर्थाचं स्नान केल्यावर भल्या भल्यांचे चर्मरोग निघून जायचे आणि हे फार पावन स्थान आहे आपण इथं आलो म्हणजे आळंदीची जी चतुष्सीमा आहे त्यातल्या 2 सीमा आपण गाठल्या पूर्वेला मातुरलिंग केशवराज आणि आता दक्षिणे पुणेश्वर इथं पर नामदेव महाराजाची पालखी येत असते इथं असे पुण्य पावन स्थान आहे इथले आदरणीय सप्तर्षी काका हे फार आपल्या वारकऱ्याला बघा ना ब्राह्मण असो सगळ्याला पिछा टाकली का नाही बघा ना आपण त्यांची सेवा करायची पण ते आपली सेवा करतात मला एवढा पहाट एकदा आम्ही कोरोनामध्ये आलो होतो तरी सुद्धा त्यांनी आमच्यासाठी मंदिर उघडलं दर्शन करून दिले सगळी सोय केली असे एक पुण्य पावन स्थान आहे आपलं नाही पण आपल्या वाडवडिलाच्या पुण्याने आपण ही प्रदक्षिणा करतो फार मोठी पुण्य आहे तर हे सगळं पुंडलिक रायाने सांगितले ज्ञानोबराय नामदेव महाराजाच्या गाथ्यात आलेली ही प्रमाण आहे असे पुण्य पावन स्थान आपण इथं आलो आता अभंग होईल आरती होईल आणि मग आपल्याला 10-15 मिनिटाचा विसाव घेऊन निघायचं आहे शिव भोळा चक्रवर्ती शिव